मालकाची हाजी हाजी करणे असा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. म्हणजे थोडक्यात काय तर चमचेगिरी करणे, मालकाची हुजरेगिरी करणे, मालक जे जे म्हणेल त्याला हो हो म्हणायचं, म्हणजे मालकाची हाजी हाजी करणं. आणि असे बरेच लोक राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रात सुद्धा अशीच एक मालक आणि त्याची हाजी हाजी करणारा यांची एक जोडी आहे. ती जोडी सध्या अस्वस्थ झालीये. आता ती जोडी कोण आणि ती जोडी का अस्वस्थ आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही जाऊ नका. नमस्कार, मी बागेश्री बारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आता पूर्ण झालंय. पाचही राज्यांचं भविष्य मतपेटीत आता बंद झालंय. इथल्या सत्तेच्या चाव्या आता कोणाला मिळणार याची वाट आपल्याला 4 मे पर्यंत पाहावी लागणार आहे, कारण 4 मेला निकाल जाहीर होणार आहे. पण एक्झिट पोल आलेले आहेत आणि एक्झिट पोलमुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. पण या पाचही राज्यांपैकी पश्चिम बंगालकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण या आधीच्या निवडणुकीपर्यंत पश्चिम बंगालमध्ये एकतर्फी निवडणूक पार पडत होती. पण यंदा भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि इतिहासात पहिल्यांदाच असं होणार आहे, पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलण्याची शक्यता आहे. 29 एप्रिलला म्हणजे काल पश्चिम बंगालमध्ये 142 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं होतं. 152 जागांसाठी हे मतदान पार पडलं आणि त्यावेळेस 92.3% इतकं मतदान झालं. आणि कालच्या दुसऱ्या टप्प्यात 91.31% इतकं विक्रमी मतदान झालंय. दुसरा टप्पा हा तृणमूल काँग्रेस आणि भाजप दोघांसाठी सुद्धा महत्वाचा होता. आता तो का महत्वाचा होता याची कारणं मी काल केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलीये. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा. आता येऊया आजच्या आपल्या विषयाकडे. 2021 मध्ये जेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती त्यावेळेस दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या 142 जागा होत्या त्यापैकी भाजपला फक्त 18 जागांवर विजय मिळवता आला होता. पण यंदाचं चित्र हे वेगळं आहे. निवडणुकीनंतर काल एक्झिट पोल बाहेर आलेत आणि या एक्झिट पोलने ममता बॅनर्जींना चांगलाच धक्का बसलाय. पश्चिम बंगालमधल्या 294 विधानसभा मतदारसंघातील सत्ता संग्राम अत्यंत चुरशीचा होत असल्याचं या एक्झिट पोल मधून समोर आलंय. बहुमतासाठी 148 जागांचा टप्पा गाठणं हे आवश्यक आहे. पण जे वेगवेगळे एक्झिट पोल आले त्यानुसार भाजपला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एक्झिट पोलचे आकडे काय आहेत यावर सुद्धा एक नजर टाकूया. मेट्रिस एक्झिट पोल नुसार टीएमसीला 125 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 146 ते 161 जागा मिळू शकतात आणि इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार टीएमसी 130 ते 140 जागांवर विजय मिळवेल, तर भाजप 150 ते 160 जागांवर बाजी मारेल. पी मार्कच्या अंदाजानुसार भाजप 150 ते 175 जागांपर्यंत जाऊ शकते, तर टीएमसी 118 ते 138 जागा मिळवू शकते. पोल डायरीनुसार टीएमसी 99 ते 127 जागांवर विजयी होऊ शकते, तर भाजप 142 ते 171 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. पीपल्स पल्सच्या अंदाजानुसारचं चित्र थोडंसं वेगळं आहे. त्यांच्या अंदाजानुसार टीएमसीला 177 ते 187 जागा मिळू शकतात, तर भाजपला 95 ते 110 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. एकूणच हे एक्झिट पोल पाहिले तर भाजप मुसंडी मारताना दिसतंय. हे सगळे अंदाज आहेत. खरा निकाल काय लागतो हे 4 मेला स्पष्ट होईलच. पण एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या नेत्यांची झोपच उडाली. पराभव दिसत असल्याने आणि यंदा निवडणूक आयोगाने जी काही खबरदारी घेतली होती, खरंच त्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण त्यांच्या खबरदारीमुळे तृणमूलच्या नेत्यांना काहीही गोंधळ घालता आला नाही, मतदारांना धमकावता आलं नाही, कोणावरही हल्ले करता आले नाही. कारण याच जोरावर इतके वर्ष ते निवडणूक जिंकत होते आणि सत्तेत येत होते. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचे लाडके बांगलादेशी घुसखोर ते इतके वर्ष त्यांना तारून नेत होते. पण यंदा निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेमुळे ते सगळेच बाहेर गेले.
त्यामुळे तृणमूलचे नेते आता सैरभैर झालेत. काय करावं आणि काय करू नये हे त्यांना अजिबात कळत नाहीये. त्यामुळे ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याने तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिले. भाजप 50 जागांच्या खाली जिंकेल असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे सगळे आकडे त्याने फेटाळून लावले आणि आम्हीच विजयी होऊ असं त्याचं म्हणणं आहे. बरं, इतकंच नाही तर मतदारांना सुद्धा त्याने धमकी दिलीय. 7 তারিখে তৃণমূল আরামবাগ জিতুক বা হারুক, আমরা গতবারও আরামবাগ হেরেছিলাম, গোঘাট হেরেছিলাম, খানাকুল হেরেছিলাম, পুরসুরা হেরেছিলাম, কিন্তু উদারতা পার পেয়ে গেছিলে। এবার আমি নিজে দায়িত্বে থাকব। 4 তারিখ 12টার পরে কোন জল্লাদের কত ক্ষমতা আর কার দিল্লির বাবা কাকে বাঁচাতে আসে আমি 4 তারিখ দেখব। मागच्या वेळी जिथे आम्ही हारलो होतो तिथल्या लोकांवर आम्ही दया दाखवली, त्यांना सोडून दिलं. पण यावेळी जर असं काही झालं, आम्ही हारलो, तर 4 मे नंतर आम्ही बघू आणि बघतोच तुम्हाला दिल्लीहून कोण वाचवायला येतं, अशी थेट धमकी त्याने मतदारांना दिलीये. ही यांची भाषा, ही यांची गुंडगिरी आणि याच जोरावर ते निवडणुकीत जिंकून येत होते. अजून एक नमुना म्हणजे तृणमूलच्या खासदार सयानी घोष. त्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारावेळी मेरे दिल में काबा और आंखों में मदीना म्हणणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात काय म्हणत होत्या? जय हनुमान ज्ञान गुणसागर. कारण त्यांना कळलं हिंदू मतदार मतदानासाठी बाहेर पडलेत, त्यांची मतं आपल्याला मिळणं हे फार गरजेचं आहे. আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা, আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. त्या काय म्हणतायत तर भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु सामान्य जनतेने ममता बॅनर्जींच्या विकास कामांवर विश्वास ठेवलाय. त्यामुळे आम्हीच जिंकून येणार असं त्यांचं म्हणणं आहे. सयानीजी, बहुतेक तुम्ही विसरला आहात की धमकी देण्याचं काम हे भाजपचं नाही तर तुमच्या म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या पक्षाच्या लोकांचंच आहे. आणि कोणत्या विकास कामांबद्दल तुम्ही बोलत होता ते सुद्धा एकदा जरा स्पष्ट करा. आता तृणमूलच्या नेत्यांची प्रतिक्रिया आपण समजू शकतो, ती लोक अशीच प्रतिक्रिया देणार. पण महाराष्ट्रात सुद्धा एक्झिट पोलमुळे अनेकांची झोप उडालीये आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया दिलीये ती खासदार संजय राऊत यांनी. महाराष्ट्रातले कागदी वाघ म्हणजे संजय राऊत यांचे मालक हे बंगालच्या वाघिणीच्या पाठीशी उभे राहिलेत. म्हणजे बंगालमधली जनता म्हणती की आम्हाला दीदी पुन्हा नकोय, पण तरी सुद्धा ममता दीदी जिंकल्या पाहिजे असं या मालकांचं म्हणणं आहे. राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार, ठीक आहे फाडा, पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. जनतेने भाजपला निवडून दिलं तरी सुद्धा हे काय म्हणणार? भाजपने गडबड केली, ईव्हीएम हॅक, वोट चोरी, त्यांचे नेहमीचेच आरोप ते चालू ठेवणार. पण एक्झिट पोलचे आकडे जसे बाहेर आले तसे मालक अस्वस्थ झाले. आता मालक अस्वस्थ म्हटल्यावर हुजरेगिरी करणारे सुद्धा बेचैन होणारच ना. तर एक्झिट पोलवर संजय राऊत काय म्हटले? सोडा तो एक्झिट पोल, सुरळी करा त्याची. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी भारी बहुमताने निवडून येणारच. अरे छोडो एक्झिट पोल, सुरळी घालून टाका याच्यामध्ये. कोई उलटफेर नहीं है, कोई नहीं. पश्चिम बंगाल में ममता दीदी भारी बहुमत से जीत रही. यांना काय तो आत्मविश्वास, म्हणजे भाजपचा विरोध करायचा म्हणून हिंदू द्वेष्ट्या ममता दीदींचा किती तो पुळका आलाय. पण एकूणच उबाठाचं जर आत्ताचं वातावरण पाहिलं तर गोंधळात गोंधळ असंच एकंदरीत चित्र आहे. पण आपण काय बोलतो याचा विचार संजय राऊत यांनी एकदा तरी करायला पाहिजे. एक वेळ एक्झिट पोलचे आकडे आपण बाजूला ठेवू, पण दोन्ही टप्प्यात मतदारांनी जे विक्रमी मतदान केलंय तेच खरं काय ते सांगून जातंय. आजच्या भागात इथेच थांबते.
पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि पश्चिम बंगालचा निकाल काय लागतोय यासाठी 4 मे पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण जे काही महत्वाचे अपडेट्स आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहे. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक. धन्यवाद.